नमस्कार. अनवट स्वादच्या आजच्या हरितालिका विशेष भागात मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. भाद्रपद आला रे आला की तुम्हा आम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाचे वेध लागतात. पण मंडळी, प्रत्येक सणाच्या मागे काही ना काहीतरी कहाण्या आहेत, आख्यायिका आहेत आणि त्या तुम्हा आम्हा सगळ्यांना या संस्कृतीशी धरून ठेवतात. शंकर आणि पार्वती यांच्यातला असाच एक संवाद. पार्वतीनं शंकराला विचारलं की सर्वात श्रेष्ठ व्रत कोणतं, तुम्ही सांगा बरं. म्हणजे त्यात श्रम कमी असतील पण फळ मात्र फार मोठं असेल. भगवान शंकर म्हणतात की जसं नक्षत्रात सगळ्यात मोठा कोणता तर चंद्र है ना, ग्रहात सगळ्यात मोठा कोणता तर सूर्य, नद्यांमध्ये सगळ्यात मोठी कोणती ही गंगा. अगदी तसंच अनेक व्रतांमध्ये सगळ्यात मोठं व्रत हे हरितालिकेचं. त्यामुळे तू हे व्रत कर, तुला नक्कीच चांगलं फळ मिळेल आणि मोठं फळ मिळेल. थोडक्यात काय तर भगवान शंकराला प्राप्त करणारी पार्वती हेच सगळ्यात मोठं फळ मानते की शंकरानं तिला आपलंसं केलं. त्यामुळेच आजही गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक महिला हे व्रत करीत आलेल्या आहेत. या व्रताच्या दिवशी नेमकं काय बरं खावं हा प्रश्न तुमच्या मनात असेल नाही का? आज त्याचं उत्तर आपल्याला सापडणार आहे. याच व्रताशी संबंधित काही उपासाचे पदार्थ दाखवण्यासाठी आपण सगळ्यांसोबत जोडल्या जात आहेत आपल्या पाहुण्या, निवेदिका, अभिनेत्री आणि स्वयंपाकातही तरबेज असलेल्या अमृता दीक्षित. अमृताजी या. नमस्कार. तुमचं स्वागत आहे अनवट स्वादच्या किचनमध्ये. आणि आज हरितालिकेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतोच, पण तुम्हाला आमच्या किचनमध्ये या सणाच्या दिवशी येऊन कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय मला. तर उत्सवाचे दिवस सुरू आहेत, सगळं छान वातावरण आहे सगळीकडे आणि अशा वेळेला मला इथे यायला मिळालं, काहीतरी छान दाखवायला, याचा खूप आनंद आहे. पण आता आम्हाला कळलं की तुम्ही गायिका आहात, बरोबर की नाही? निवेदिकाही आहात, तुम्ही अभिनय सुद्धा करता. तर मग हरितालिकेचा हा एपिसोड आणि अशी शांत शांत सुरुवात मजा येणार नाही. तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे की एखाद्या तुमच्या गाण्याने छानशी सुरुवात होते. नक्की. तुम्ही जसं आता म्हणालात तसा हरितालिका आहे आणि भगवान शंकर हेच मला पती मिळावेत यासाठी हे हरितालिका व्रत पार्वती मातेने केलं. तर ह्यावर आधारित आपल्याकडे एक सुंदर गीत आहे लता दीदींच्या आवाजातलं, तर ते आता मी सादर करते. अरे वा. भस्म विलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी अपर्णा तप करिते काननी. भस्म विलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी. त्रिशूल डमरू पिनाक पाणी चंद्रकला शिरी सर्प गळ्यातुनी. त्रिशूल डमरू पिनाक पाणी चंद्रकला शिरी सर्प गळ्यातुनी. युगायुगांचा भणंग जोगी तोच आवडे मनी. अपर्णा तप करिते काननी. भस्म विलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी. क्या बात आहे. म्हणजे हरतालिकेच्या उपासाला इतकी छान जर सुरुवात झाली तर मनही प्रसन्न होतं आणि मग स्वयंपाकातही मन लागतं. अगदी. पण स्वयंपाकात मन लागण्यासाठी आपण आतुर आहोतच, लोकही आतुर आहेत की नेमकी रेसिपी आज कोणती असणार आहे. तर कोणती रेसिपी तुम्ही करणार आहात? आज उपास आहे, त्याच्यामुळे आज उपवासाच्या 2 रेसिपीज. ज्यातला पहिला आहे साबुदाणा वडा, पण तो थोडासा आपण लो कॅलरी रोस्टेड साबुदाणा वडा असंही आपण म्हणू शकतो त्याला. आणि दुसरी रेसिपी आहे ती कच्च्या केळ्याचे काप. सुरुवात कोणत्या रेसिपीने करूयात? आपण सुरुवातीला साबुदाणा वडा. मग आम्हाला साहित्य सांगता? येस. साहित्य: रताळं, भिजवलेला साबुदाणा, दाण्याचं कूट, राजगिरा पीठ, बारीक किसलेली काकडी, हिरवी मिरची, ओलं खोबरं, चिरलेली कोथिंबीर, दही, साजूक तूप, साखर, लाल तिखट,
जिरे पावडर, जिरं, लिंबाचा रस, मीठ. कुठून सुरुवात करायची? मला आधी एक मोठा बोल लागेल, आपण हे सगळं मिक्स करूया. विस्तृतपणे सांगाल का कशी तुमची सुरुवात झाली या क्षेत्रात? माझं माहेर ॲक्च्युली कोल्हापूरचं. कोल्हापूरला शाळेत असताना खूप सगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्याची संधी मिळाली शाळेत. आधी अभिनय करायचे, मग हळूहळू गाणं सुरू झालं आणि मग सासर ठाण्याचं माझं. अच्छा. घरी सुद्धा सासू सासरे नवरा सगळ्यांना अतिशय आवड गाण्याची, त्यामुळे मग आपोआप एक एक संधी मिळत गेल्या. हे फार महत्वाचं आहे. आणि मग इथे तुम्ही गाण्याची आवड कशी जोपासता कार्यक्रमांमधून किंवा हो, काही? कार्यक्रमामधून मुख्यतः मी संगीत शिक्षिका असं म्हणेन. ओ हो 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 हो, क्या बात. माझ्या गुरु डॉक्टर वरदा गोडबोले यांच्याच स्वरदा संगीतालय अकॅडमीत मी बेसिकच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना तयार करते. क्या बात आहे. वा. आणि मला मिरची बारीक चिरून घ्यावी लागेल यासाठी. घरात तुम्हाला कोण मदत करतो स्वयंपाकात? घरात मुलगा मध्ये मध्ये मदत करत असतो. त्याला बेसिकली आवड आहे सगळं छान छान चवीनं खाण्याची. मुलगा आता 12वी झालेला आहे, आता इंजिनिअरिंगला. आणि तुमचे हसबंड काय करतात? हसबंड माझे IT मध्ये आहेत. घालूया येस. दाण्याचं कूट, थोडीशी कोथिंबीर घातली, जिरं, साखर, ओलं खोबरं, थोडंसं लिंबाचं रस. आपण सगळं एकत्र करूया. आपले पात्र गरम करायला ठेवायचे. यात तेल घालू मी की तूप घालू? तूप घालायचं ते. किती किती घालायचं सांगा मला तुम्ही. हो, साधारण एक अर्धा चमचा प्रत्येक त्या पात्रामध्ये. हो, अर्धा चमचा. हो. थोडंसं मीठ घालूया या. बरं, मला सांगा तुमचं सांगीतिक शिक्षण काय झालंय? मी संगीत विशारद झाले, त्यानंतर संगीत अलंकारही केलं. कोल्हापूरला माझे गुरु श्री शामराव सुतार यांच्याकडे मी हे सगळं शिक्षण माझं पूर्ण झालं. तेव्हा तुम्ही किती वयाच्या होत्या? तेव्हा मी साधारण एक 20-22 वर्षाला माझं. अरे वा, तेव्हाच विशारद कंप्लीट झालं. क्या बात आहे. म्हणजे शाळेपासूनच तुमची सुरुवात झाली होती. तुमचा फर्स्ट स्टेज परफॉर्मन्स कधी होता? स्टेज परफॉर्मन्स म्हणजे आम्हाला विशारदला एक मंच प्रदर्शन असतं, एक कॉन्सर्ट असते छोटीशी. तर त्यावेळेला अगदी छान छान नाटकांचं नाट्यवाचन आम्ही केलं. म्हणजे भाऊबंदकी म्हणा किंवा नटसम्राट, अरे वा, आनंदी गोपाळ अशी नाटकं. तेव्हा ते कळायचं नाही की आपण कोण काय वाचतोय किंवा केवढं मोठं आहे हे. पण नंतर हळूहळू समजत गेलं. आणि त्यावेळेला ना नाटकाला बक्षीस मिळो न मिळो मला एक विशेष अभिनयाचं पारितोषिक मिळायचं. अरे वा. आणि ते सुद्धा विक्रम गोखले, अमोल पालेकर अशा लोकांच्या हस्ते. आणि मग स्वयंपाकाची आवड कशी काय तुम्हाला? एकुलती एक असल्यामुळे घरी आईला थोडी मदत करायची. लाडकी सुद्धा. अगदी. साबुदाणा वडे बनवून होत आहेत, तोपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा अनवट स्वाद. आणि हो, ब्रेकमध्ये विसरू नका, उपवास आहे, काय खाऊ नका. येस, भेटूयात थोड्या वेळानंतर. उपवासाचं तयार होत आहे. मंडळी, तुम्हा सगळ्यांचं ब्रेक नंतर स्वागत आहे. अनवट स्वादचा आजचा हरतालिका विशेष भाग आपण पाहत आहात. आपल्यासोबत अमृता दीक्षित आहेत. खूप जास्त उपवास नसतातच घरी, पण जे काही आपले महत्वाचे आहेत, आषाढी किंवा महाशिवरात्र, तर अशा वेळेला उपवासाचं करताना म्हणजे माझ्या सासूबाईंचा पण एक कटाक्ष असतो की टेस्टी तर सगळं व्हायलाच पाहिजे, इव्हन बाकीचं पण जेवण सगळं, पण दरवेळेस त्याच्यामध्ये काहीतरी एक पौष्टिक गुणधर्म असायला पाहिजे. मग आपण हे बाकी दही आणि हे सगळं कशासाठी ठेवलंय? आता ना ह्याच्याबरोबर एक साईड डिश करूया आपण, एक दह्यातली मिरची. अरे वा, म्हणजे ते लावून खायला? हा, लावून खायला. बरं, चल. अशी गॅसवर भाजण्याचं कारण काय? त्याला ना एक छान स्वाद येतो भाजल्यामुळे, आणि ती पोटाला बाधत नाही भाजून घेतली. ही अशी केली की कधीतरी हे असं आपण खाऊ शकतो. मग काय, उलट एक वेगळा स्वाद. वेगळा स्वाद. त्या निमित्तानं तुमच्या किचन मध्ये अमृता दीक्षित स्पेशालिटी रेसिपी कोणती? कोल्हापूरची असल्यामुळे मिसळ फार छान बनवते मी. अरे वा, असं सगळे म्हणतात. आणि स्लो कुकिंग, आणि मग त्याचा स्वाद पण वेगळा असतो आणि सगळ्यांना खाऊ घालण्याचं एक समाधान असतं. बरोबर. कारण उंदिओ कधी एवढासा बनवलाच जात नाही.
तो असा एवढा बनवायचा, सगळ्यांना वाटायचा, सगळ्यांनी एकत्र खायचा. करेक्ट करेक्ट. पण मग तुम्ही आता एकीकडे गाणं शिकवता मुलांना, तर तो तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? मी जवळजवळ 10 वर्षापेक्षा जास्त बरं. वर्ष आता गाणं शिकवते. पु ल देशपांडेंनी खूप छान म्हटलंय की जर आपल्याकडे 10 रुपये असतील ना, तर 10 रुपयापैकी 9 रुपयाचं अन्न विकत घ्या आणि केवळ 1 रुपयाचं फुल विकत घ्या. म्हणजे 9 रुपयाचं अन्न आपल्याला जगवतं, पण 1 रुपयाचं फुल जगायचं कशासाठी हे शिकवतं. छान, क्या बात. कलेचं महत्व आपल्या आयुष्यात तसं आहे. अगदी जगायचं कशासाठी ते शिकवतं. बरोबर. बरं, पुढे आता आपण काय करूयात? उलटून घेऊयात आपण. बरं, मुद्दामून बटाटा नाही ह्याच्यात असं वाटतच नाही खरं तर. बरोबर. आणि रताळा तर आता म्हणजे अलीकडे रताळा हे सुपर फूड झालेलं आहे, पण खरं तर ते पहिल्यापासूनच सुपर फूड आहे, पण त्याची जाणीव नव्हती कोणाला. खरं. रताळ्याचे कित्येक पदार्थ महिला करतात आणि हे सगळं करत असताना माझ्या मते शरीराला न बाधणारा पदार्थ म्हणून सगळ्यात बेस्ट प्रोटीन देणारा पदार्थ आहे ना. आपण ती मिरची भाजून आता मिरची ही मला कुटून घ्यायची, कुटून घ्यायची? खलबत्त्यामध्ये. हो, हे असं वारंवार पलटत राहणं गरजेचं आहे का? हो, हे थोडं ह्याच्यामध्ये गरजेचं आहे, कारण म्हणजे सगळीकडनं ते भाजलं जावं ह्याच्यासाठी आणि आतपर्यंत ते शिजण्यासाठी. बरं. मिरची छान कुटून घेऊया. बरं. दह्यामध्ये मिक्स करून घेऊ. त्याला मीठ वगैरे काही? हो, मीठ घालायचं आणि थोडीशी काकडी पण घालायची त्याची किसलेली. आता यात आपण काय घालणार? कोथिंबीर घालूया. त्याची फार छान लागते, वेगळीच टेस्ट लागते नेहमीच्या आपल्या. थोडंसं मीठ, मिरची पेस्ट, थोडंसं अगदी मीठ घातलं आणि काकडी म्हणाला होता काकडी पण, आणि जिऱ्याची पावडर थोडी चवीपुरती. थोडीशी घालू शकतो, पण अगदी किंचित. चटणीमध्ये सुद्धा बघा किंचित साखरेने ती छान होते. म्हणजे आमच्याकडे माझ्या माहेरी म्हणजे कोल्हापूर आणि मिरजला आमचं मोठं घर आहे, तर लहान असताना आम्हाला ते हरतालिकेचा उपवास, आम्ही अगदी त्याची छान चौरंग मांडून हरतालिकेची पूजा करायचो सगळ्यांनी. मग दिवसभर उपवास करायचा, मग रात्री फळं आणि खिचडी खायची 12 वाजता. आणि तोपर्यंत म्हणजे अगदी इतकं पोटात भूक लागलेली असायची ना लहानपणी. खरंय, लहानपणीची गंमत वेगळी. म्हणजे घरातल्यांचा उपवास असला की मुलांची चंगळ. त्यामुळे तो उपवास म्हणजे त्या खिचडीसाठी उपवास करायचा असं. आता आपण सर्व करूया. आपली डिश आय थिंक रेडी आहे पूर्ण, नाही का? हो, येस. यात चटणी काढूयात. हो. क्रंची लागणार आहेत. रोस्टेड साबुदाणा वडा तयार. येस, रोस्टेड साबुदाणा वडा ही रेसिपी फायनली रेडी झालेली आहे. आता आपण ही टेस्ट करूया. बरं, मी करू का पहिला वन तुमचा? नाही, तुम्ही करा. नक्की नाही, तुमचा उपवास आहे. हो, नाही चालेल, तुमच्या नंतर करेन ते. बरं, तुम्हा सगळ्यांच्या अनुमतीने मी टेस्ट करतो बरं का, माफी असावी. वाह, गरम आहे, खूप टेस्टी आहे. नुसतं टेस्ट लागतं. आता चटणीबरोबर ट्राय करतो. कुछ बात है. मी पण हरतालिकेचं व्रत करेन. एकादशी दुप्पट खाशी असं होईल. खूपच छान. तुमची रेसिपी मला फार आवडली. मी असं म्हणेन की स्वाद खऱ्या अर्थानं अनवट. थँक्यू. पण आता आम्हाला प्रतीक्षा आहे ती दुसऱ्या रेसिपीची. तुमच्याकडून आम्ही आणखी बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोतच. वाट पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर दुसऱ्या रेसिपीची. आपण पाहत आहात अनवट स्वादचा हरितालिका विशेष भाग. आणि आता अमृता दीक्षित आपल्याला दुसरी रेसिपी दाखवणार आहे. अब बारी है इस केले की. देखते हैं
बनाना चिप्स नाही काय बरोबर केळ्याचे आहे. काप केळ्याचे काप. तसं. Yes. पण आपण Similar ते आहे. भाजून घेणार आहोत का तळून? हो, तुपावर भाजून घेणार. तुपावर भाजून घेणार. बरं, या रेसिपीसाठी लागणारं साहित्य सांगाल? अगदी मिनिमम साहित्यामध्ये होणारी आहे ही रेसिपी. कच्चं केळं, राजगिऱ्याचं पीठ, जिरे पावडर, लाल तिखट, मीठ. बरं, आता आपल्याला साहित्य कळलंय. आता आपण त्वरित कृतीकडे बोलूयात. काय करायचंय? हे केळ्याचे काप मी ऑलरेडी करून घेतलेले बरं, आहेत. केळं कसं असं अर्ध कच्चं हवंय का? कच्चं केळं हवं. हे कच्चं पूर्ण केळं कच्चं? आपल्याकडे सहज मिळतं आणि तर त्याचे आपण शॅलो फ्राय करून घ्यायचे काप. बरं. पण त्याच्यासाठी मी आधी त्याला मीठ लावून ठेवलेलं आहे. केळ्याला मीठ लावून ठेवायचं म्हणजे थोडंसं पाणी सुटतं. आणि मला एक डिश लागेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी तो मसाला तयार करते. त्याच्यात घुळवून आपल्याला. मग बाय द सेम टाइम आपण हा तवा पण ठेवूयात? हो, तवा तापायला ठेवूया. तापायला. हो. हे आपण कसलं पीठ घेतलंय? हे राजगिऱ्याचं पीठ आहे. बरं. नंतर जिरे पावडर, लाल तिखट. बरं, हे करत असताना मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची. तुम्ही अभिनय सुद्धा करता नाही का? हो. मग सुरुवात कुठून झाली अभिनयाची? शाळेपासूनच की नंतर व्यावसायिक रंगभूमीवर कधी आलात? अभिनयाची मी म्हटलं तसं शाळेपासून आवड होती. मधल्या काळात कुठेतरी थोडंसं बंद झालं कारण मग गाणं सुरू झालं ना. गाण्याला बराच वेळ द्यावा लागतो त्याच्यामुळे. आणि मग आत्ता एक 5-6 वर्षापूर्वी मी पुन्हा अभिनय क्षेत्रात थोडं थोडं काम करत एखाद्या असते. कलावंताचं आयुष्य असं असतं. कच्चं केळं असतं तेव्हा आपण कापून निघतो, तयार होत असतो आणि मग हळूहळू तावून सुलाखून निघतो. तावून सुलाखून. आणि मग फायनली जी डिश बनते ती एखाद्या कलावंताला परिपक्व बनवते. बरोबर. नाही का? पण या सगळ्या प्रवासामध्ये अभिनयाचे धडे तुम्ही कोणाकडून गिरवले? अभिनयाचं शिक्षण असं नाही, मी संगीत नाटकामध्ये काम करत होते. बरं. आणि माझ्या नाट्यगुरू शुभदा दादरकर, तर त्यांनी मला मदनाची मंजिरी या संगीत नाटकामध्ये ची प्रमुख भूमिका दिली मला. आणि त्याच्यामध्ये ते आमचे साधारण 15 प्रयोग झाले. पण त्या प्रयोगांमध्ये इतकं छान शिकायला मिळालं की नाटकामध्ये अभिनय कसा, संगीत नाटकामध्ये कसा करायचा, अभिनयातून गाणं कसं सुरू करायचं, ते कसं गायचं, किती गायचं, ह्याला पण खूप महत्व आहे. तर हे सगळं त्यांच्याकडनं हे धडे गिरवायला मिळाले. अरे वा, क्या बात आहे. आपण हो, फ्राय करायला लागलो. एका बाजूला तूप घालूया. संगीत नाटकाचा उल्लेख व्हावा आणि एखादं पद आम्हाला ऐकायला मिळू नये असं होणार नाही. तर मी तुम्हाला विनंती करतो की एकीकडे फ्राय करत असतानाच आमच्या प्रेक्षकांना आपण एखादं पद ऐकवावं त्याच नाटकातलं. मदनाची मंजिरी मधली अनेक पदं तुफान गाजलेली आहेत. ऋतुराजा आजबनी आला किंवा ये मौसम है रंगीन सारखं. पण त्यामध्ये ना मंजिरीच्या एंट्रीला एक फार सुंदर ठुमरी आहे. हा, म्हणजे तुमच्याच नायिकेच्या एंट्रीला. तर ती ठुमरी थोडीशी गाऊन दाखवते. बरं. सुन सावरिया रे सावरिया मोरी सौत भई तोरी बासुरिया, मोरी सौत भई तोरी बासुरिया, सुन सावरिया रे सावरिया मोरी सौत भई तोरी बासुरिया, चूम चूम तोरे अधर के मधुआ झूम झूम ये गाय सजनवा, तोम तन नन सुन के रसिया, तोम तन नन तोम तन नन तन नन तोम तन नन तोम तन नन तोम तोम तन नन सुन के रसिया, खामोश हुई मोरी पायलिया, खामोश हुई मोरी पायलिया, मोरी सौत भई तोरी बासुरिया, मोरी सौत भई तोरी सौत भई तोरी सौत भई तोरी बासुरिया. क्या बात है. वा 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 वा.
मी एका प्रकारे अज्युम करत होतो की आज किचनमध्ये शेफ म्हणून उभ्या असलेल्या अमृता दीक्षित मंजिरीच्या भूमिकेत हे गाताना कशा दिसत असाव्यात. खऱ्या अर्थानं अभिनेत्री किंवा गायिका किंवा एक कलावंत म्हणून आयुष्य जगत असताना स्वयंपाक करताना हे गाण्याचा आनंद वेगळा असतो आणि मग ही गोडी नकळतपणे स्वयंपाकात उतरते आणि त्याची टेस्ट आणखी गोड नाही का. अगदी अगदी. मला त्याच्यावरून एक अलीकडेच सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी फार छान सांगितलं की कला क्षेत्रात असणाऱ्या माणसाला तर स्वयंपाकाची आवड खरं हवी. म्हणजे हल्ली असं मी नाही स्वयंपाक करत वगैरे, तर आपल्यापुरतं तरी आपल्याला जेवण बनवता आलं पाहिजे. त्यामुळे कलाकारांना तर आनंद घ्यायला पाहिजे जेवण बनवताना किंवा काही वेगळं बनवताना. बरोबर. आणि तुम्ही निवेदनही करता म्हणालात. हो. त्याविषयी काय सांगाल. सांगीतिक कार्यक्रमांचं निवेदन मी बऱ्याच वेळेला करते. म्हणजे ठाण्यामध्ये एक मोठा उत्सव असतो युनिटी म्हणून, युनिटी संगीत उत्सव. तर तिथे तिथे वेगवेगळे असे हे असतात गाण्याचे प्रकार किंवा एक थीम्स असतात. नाट्यसंगीत, मग आम्ही नटी सूत्रधार असं. अरे वा. एके वर्षी मी आणि मुकुंद मराठे यांनी ते केलं होतं. मुकुंद दादांनी पण मला खूप प्रोत्साहन दिलं या क्षेत्रामध्ये. आणि अलीकडेच मी काही पॉलिटिकल कार्यक्रमांचं पण निवेदन केलं. अरे वा. तर तो एक वेगळा, म्हणजे सांगीतिक कार्यक्रमाचं निवेदन करणं हे कसं आपण त्यात माहिती सांगतो त्या गाण्याची किंवा त्या संदर्भात आठवण सांगतो. पण पॉलिटिकल कार्यक्रमाला एक त्यांचा स्वतःचा प्रोटोकॉल असतो ना, आणि तो आपल्याला खूप सांभाळावा लागतो. आणि नुकतंच म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा आपले माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ह्यांच्या 2 कार्यक्रमांचं निवेदन म्हणजे सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. तेव्हा इतकं म्हणजे अगदी 10 ते 15 मिनिटासाठी हे असतात लोक, पण त्याच्यासाठी खूप प्रेशर आणि पटकन आपलं बोलणं संपून त्यांना बोलतं करणं, त्यांच्याकडे माईक देणं ही एक कसोटी असते. तर त्याची एक वेगळी तयारी होते. खूप छान. पण हे सगळं करत असताना तुम्ही स्वयंपाकाची आवड जोपासत आहात आणि आज अनवट स्वादच्या आमच्या भागात येऊन या तुम्ही 2 रेसिपी दाखवल्यात, त्याबद्दल खरंच तुमचे आभार. आता आय थिंक ही दुसरी रेसिपी सुद्धा फायनली रेडी झाली आहे का. रेडी झाली, तर ब्राउनिश होत आली आहे ही केळी. खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये माझ्या फॅमिलीचा खूप सपोर्ट आहे मला. आणि मग अभिनय करत असताना बऱ्याच स्पर्धांमध्ये कधी सहभाग घेतला असेल ना तुम्ही, पारितोषिक वगैरे. अलीकडेच मी ठाण्यामध्ये आमच्या एक ठाणे आर्ट गिल्ड टॅग नावाची संस्था आहे. बरं. तर त्यांच्यातर्फे तिथे सगळे गंध म्हणजे सगळ्या कला एकत्र नांदतात. तिथे नाट्यगंध आहे नाटकासाठी, स्वरगंध गाण्यासाठी आहे, नंतर ग्रंथगंध लेखकांसाठी आहे, हो चित्रगंध चित्रपटासाठी शॉर्ट फिल्मसाठी वगैरे आहे. तर त्यांच्यातर्फे एकांकिका स्पर्धा झाल्या आणि गेल्याच वर्षी मला त्यामध्ये एकांकिकेमध्ये उत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मिळालं. वा वा वा, अभिनंदन तुमचं. खूप छान. तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि आज मी तुम्हाला आणखी एक पारितोषिक देतो, उत्कृष्ट स्वयंपाकीण. अरे बापरे. बरं, आपण यात हे काढूयात. हे बंद करूया. झालंय आता. उपवासाचे पदार्थ इतके छान, आकर्षक, इतकेच टेस्टी, असं सगळं असेल तर काही जण वर्षभर उपवास करते. हो. आणि उपास नसताना उपासाच्या गोष्टी खायला आणखी मजा येते. येस येस. तुम्ही यात एकीकडे सर्व करत राहा, मी तोपर्यंत हे टेस्ट करून पाहतो. केळ्याचे काप तुम्ही पाहताय ना, मी टेस्ट करतोय. हा हा हा, गरम आहे. वा, क्या बात. गरम गरमच खाण्यात मजा आहे. तो कुरकुरीतपणा मी टेस्ट करण्यासाठी आतुर आहे अगदी. अप्रतिम. वा. केळा वेफर्स केळ्या वेफर सारखेच लागतात, तसेच लागतात. थोडेसे खारट आणि फारच टेम्पटिंग आहेत. क्या बात आहे, कमाल. आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्ही कमाल केलेल्या आहेत. आज ही केळ्याचे काप ही रेसिपी देखील आपली रेडी आहे, तुम्ही पाहू शकता. आजच्या या दोन्ही रेसिपीज आम्हाला फार आवडल्या. अमृता मॅम, तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला कसं वाटलं. थँक्यू. खूप खूप छान वाटलं मला खरं तर. तुम्ही तुमचा विशेष उल्लेख करेन मी, कारण रेसिपी बनवताना तुम्ही छान गप्पा मारता, बोलतं करता समोरच्या माणसाला, हे फार महत्वाचं आहे. खायला मिळतं ना.
तर अशा रीतीनं आपल्या दोन्ही रेसिपीज रेडी आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. आज हरतालिका आहे, त्यामुळे या हरतालिका व्रताचं उद्यापन आणि उद्या येणाऱ्या गणेशोत्सवाचं स्वागत ह्याच्यासाठी एक गणपती बाप्पांचं गाणं सादर करा. येस. सुंदर ते रूप श्री गणेशाचे, वाह. सुंदर ते रूप श्री गणेशाचे, भांडार सुखाचे त्याच्या पायी, सुंदर ते रूप श्री गणेशाचे, अनादि अनंत शांतीचे निधान, अनादि अनंत शांतीचे निधान, स्वामी गजानन त्रैलोक्याचे, वा वा वा. सुंदर ते रूप श्री गणेशाचे, सुंदर ते रूप श्री गणेशाचे, श्री गणेशाचे, श्री गणेशाचे. वा. मी अमित काकडे आणि आमची अनवट स्वादची संपूर्ण टीम दूरदर्शन सह्याद्रीच्या वतीनं आमच्या सगळ्या प्रेक्षकांना येणाऱ्या गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देत आहोत. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद, त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध, कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद, जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद.